सेकंडला फलंदाज आपण पाहतोय आतिश बरफ. गोलंदाजी निलेश बरफ. हा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक पहिला. षटकातील पहिला चेंडू डिलिव्हर करण्यासाठी तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट सुरुवात करेल सर्व्हरच्या एंडने. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहतोय सचिन कवळे. हा फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. सचिन याचा जर विचार केला तर सकाळच्या सत्रापासून चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे. आता मात्र तोच बॅटर स्ट्राईक एंडला असेल. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. अपील आणि पंच काही यावेळेस सहमत होताना दिसत नाहीयेत. चेंडू जाईल निर्धाव. सुंदर गोलंदाजी. चांगली सुरुवात आता मात्र केलेली आहे गोलंदाज निलेश बरफ या गोलंदाजाने. त्याने सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे सकाळच्या सत्रापासून. आपण पाहायचं यावेळेस कशा प्रकारे या ठिकाणी सुरुवात करेल. चांगली कामगिरी आता मात्र करावी लागेल निलेश बरफ याला. तर कमीत कमी धावांमध्ये रोखायचं असेल तर समोरच्या संघाला. आता मात्र चांगला फटका. चांगला साऊंड आपण पाहतो बॅटच्या माध्यमातून आलेला आहे. चेंडू जाईल काऊ कॉर्नर. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. ओव्हर पिच चेंडूच्या हाताने केली होती. त्या चेंडूला लॉफ्टेड ड्राईव्ह करतोय. चेंडूला पाठवतोय काऊ कॉर्नर. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराने अकाउंट मात्र ओपन केलेला आहे. बॅटर सचिन कवळे या बॅटरने अतिशय चांगला तंत्रशुद्ध बॅटर आहे या संघाचा. गोलंदाज निलेश तयार. षटकातील तिसरा चेंडू असेल. 4 धावा करतोय या 2 चेंडूमध्ये. तिसरा बॉल. आता मात्र अतिशय सुंदर डिलिव्हरी. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंडूवरती फिंगर रोल केले होते. आणि यावेळी जर पाहिलं तर विकेट किपर चुकी करतोय. चेंडू जाईल निर्धाव. चेंडू टाकून झाले 3. षटकातील चौथा चेंडू असेल. आता मात्र चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न होता निलेश याचा. पुढील बॉल. आता मात्र सरळ बॅट चेंडूला खेळून काढला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. 1 धाव मात्र कंप्लीट. जास्त काही मिळणार नाहीये. एका धावावरती समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या आता मात्र 5 वर पोहोचली गेलेली आहे. अजून सुद्धा या षटकातील 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आतिश बरफ याला आपण पाहतोय ज्याने पहिल्याच मॅच मध्ये डेफिनेटली मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता हा बॅटर. त्याला आता मात्र प्रमोट केलेला आहे त्या संघाने. त्याच्या संघाने आता मात्र काहीच कशा प्रकारे या मॅच मध्ये कामगिरी करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. नवीन संघ आहे. त्याच्या विरोधात जर पाहिलं तर डेफिनेटली चांगली बॅटिंग करावी लागेल आतिश याला. निलेश तयार. आता मात्र लोवर फुलटा चेंडू. चेंडूला सरळ बॅटने ड्राईव्ह करतो. चेंडू जाईल व्ही शेप मध्ये. एकदा मात्र कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न होईल. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल. चांगली कॉलिंग आपण पाहतोय 2 बॅटरच्या माध्यमातून यावेळेस साध्य झालेली आहे. आणि या 2 धावाने धावफलक आपण पाहतोय 7 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. 2 धावाने आतिश स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवते 7 वरती धावसंख्या पोहोचली गेलेली आहे. आता मात्र शेवटचा बॉल असेल या षटकातील. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. गोलंदाज निलेश बरफ तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने फलंदाज आतिश साडे. हा चेंडू असेल आपण पाहणार आहोत. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. षटक संपलेलं आहे पहिलं. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 7 धावा लागल्या गेलेल्या आहेत. अजून सुद्धा 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये पाहायचं आहे किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आई गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाचा. एकंदरीत 30च्या पलीकडे धावसंख्या जर उभारली तर डेफिनेटली कट ऑफ फाईट टोटल या ठिकाणी म्हणता येईल. परंतु आपण जर पाहिलं तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 30 किंवा 40च्या पलीकडे धावसंख्या ही उभारावीच लागेल जर सामना जिंकायचा असेल गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाला. आता मात्र सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाकडून षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज झालाय. रोशन उंबरसाडा हा गोलंदाज उजव्या हाताचा गोलंदाज आहे परंतु डावकर हाताने तो बॅटिंग करतोय. हा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने समोरच्या एंडने सुरुवात. षटकातील पहिला चेंडू फलंदाज सचिन कवळे साठी. सचिन कवळे स्ट्राईक एंडला असेल. आता मात्र सरळच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जाईल व्ही शेप मध्ये. स्वतः बॉलर चेंडूला कलेक्ट करेल फेकी करेल तोपर्यंत या एकच धाव या ठिकाणी पूर्ण करतील दोन्हीही फलंदाज. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 8 वरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या.
आई सोनूदेवी स्पोर्ट्स वाघरालपाडा संघाचा कर्णधार, प्लीज आपण आयोजकांशी भेटायचं आहे. आयोजकांना संपर्क साधा प्लीज. आपल्या जे काही फॉर्मॅलिटीज असतील त्या त्यांनी पूर्ण करायच्या आहेत, विनंती असेल प्लीज. आतिश स्ट्राईक एंडला फलंदाज. आतिश न्यू टॅलेंट आपण पाहतोय. आईगाव स्पोर्ट्स कामन संघाचा स्ट्राईक एंडला आहे. त्याच्या विरोधात रोशन उंबरसाडा म्हणजे ट्रॅकवर सज्ज होईल. आता मात्र सुंदर डिलिव्हरी, अतिशय जबरदस्त कमबॅक केलेला आहे या गोलंदाजाने. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय, कटकाचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न मात्र फसला गेलेला आहे. चेंडूच्या रेषेमध्ये येऊन फटकेबाजी जर केली असती तर डेफिनेटली चांगल्या प्रकारे धावा या मिळाल्या असत्या, परंतु आता मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅटर आतिश बरफ. चेंडू जाईल निर्धाव. रोशन तयार. आता मात्र चांगला फटका, चेंडूला कट केला, चेंडू जाईल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. एकदा मात्र कमप्लीट धावेचा प्रयत्न, चांगला थ्रो परंतु बॅकअप खराब आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. 2 धावाने धावफलक पुढे सरकली जाईल, डबल फिगर मध्ये पोहोचली गेलेली आहे. या षटकामध्ये एकंदरीत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. रोशन उंबरसाडा 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा तो खर्च करतोय. आता मात्र उर्वरित 3 चेंडूमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे सुद्धा पाहावं लागणार आहे. गोलंदाज रोशन उंबरसाडा, त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहतोय आतिश बरफ. एक न्यू टॅलेंट आपण पाहतोय आईगाव स्पोर्ट्स कामन संघाकडून यावेळेस नावारूपाला आलेला आहे. षटकातील 4था चेंडू, गोलंदाज तयार. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू, हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल होतोय, चेंडू जाईल आता मात्र निर्धाव. चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी रोशन याच्या माध्यमातून झालेली आहे या दुसऱ्या षटकामध्ये. आता मात्र षटकातील 5वा चेंडू असेल यावेळेस. बॅटची चेंडू जाईल डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ 4 धावांसाठी चौकार. गोलंदाजाला जर साथ द्यायची असेल तर चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करावं लागेल, परंतु तसं काही झालेलं नाहीये. चेंडू जाईल डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या चौकाराने धावसंख्या 14वर पोहोचली गेलेली आहे. ही धावसंख्या आपण पाहतोय आईगाव स्पोर्ट्स कामन हा संघ पहिल्या इनिंग मध्ये स्ट्रगल करताना दिसतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 15 धावा लागल्या गेलेल्या आहेत ऑन द बोर्ड. आता मात्र धावसंख्या 14 धावा झालेल्या आहेत. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईक एंडला आतिश बरफ, रोशन उंबरसाडा, गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने, लास्ट बॉल टू गो या षटकातील. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये आहे चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक थोडासा अपुरा राहिला, खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप देखील खराब, त्याचाच फायदा उचललाय. 2 धाव मात्र कंप्लीट, त्याचा धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. तर न्यू बॅटर इन झालाय आदित्य बरफ हा फलंदाज. नवीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. धावसंख्या धावफलकावर 16 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र शेवटचा षटकाचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मध्ये. स्ट्राईक एंडला आदित्य बरफ बॅटर असेल, नव्याने झालेला फलंदाज, त्याला आता मात्र खेळ करावा लागेल, जबाबदारीने खेळ या ठिकाणी करावा लागेल. धावसंख्या धावफलकावर 16 धावा लागल्या गेलेल्या आहेत. महेंद्र कोल्हा हा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर तिसरं षटक हाताळण्याकरता स्लॉग ओव्हरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. त्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या लाईन लेंथमध्ये गोलंदाजी करणं गरजेचं आहे. जर समोरच्या संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखायचं असेल तर डेफिनेटली चांगल्या प्रकारची गोलंदाजी ही करावी लागेल महेंद्र याला. षटकातील पहिला चेंडू खेळण्यास तयार बॅटर आपण पाहतोय आदित्य बरफ. स्ट्राईक एंडला असेल. आता मात्र फुल टॉस चेंडू, चेंडूला स्लॉक केला, चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने, खराब क्षेत्ररक्षण, 1 धाव मात्र कंप्लीट, चेंडू होतोय फरार, मिळतील धावा या 4 चौकार.
यस, पंचाने एकदा कळवायचं आहे चेंडू बॅटला स्पर्श झालेला आहे का. यस, थँक्यू पंच. चेंडू बॅटला लागून चेंडू सरळ निघून जातोय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी धावसंख्या 20 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अजून सुद्धा 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये पाहिजे आहे एकंदरीत जर डेफिनेटली 30 किंवा 40च्या पलीकडे धावसंख्या उभारली तर एक चांगली चॅलेंजिंग टोटल या ठिकाणी म्हणता येईल. परंतु त्यासाठी लागणारे प्रयत्न हे करावे लागतील, प्रयत्न प्रामाणिक करावे लागतील आई गावदी स्पोर्ट्स कामाणी या संघाला. एवढेच म्हणतात तर आता मात्र सुंदर फटका, चांगला कनेक्शन, चांगली टायमिंग. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकली जाईल. 26 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. आता मात्र रेंज मध्ये चेंडू टाकला होता गोलंदाज महेंद्र याने, त्या चेंडूला पाठवतोय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आपण पाहतोय आदित्यच्या बॅट मधून. आदित्य खेळतो वैयक्तिक 10 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या 26 धावा झालेल्या आहेत. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाज महेंद्र याला आता मात्र कमबॅक करावं लागेल. महेंद्र कोल्हा तयार, तिसरा चेंडू असेल. आता मात्र सुंदर डिलिव्हरी, पाईस आहे ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, हाताळणी करतोय. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा एक अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 27 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 27, एक गडीबाद 27. आई गावदी स्पोर्ट्स या ठिकाणी कमबॅक करताना आपण पाहतो या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलेला आहे या संघाने. महेंद्र तयार, आता मात्र हवेमध्ये चेंडू, बेस्ट टाइम स्ट्रोक, चेंडूच्या खाली रोशन येण्याचा प्रयत्न करतोय. झेल मात्र अतिशय सुंदर कंप्लीट केला. एक रनिंग कॅच मात्र टिपलेला आहे. फलंदाज झालेला बाद तो म्हणजे आदित्य बरफ. बॅक टू द पवेलियन, गॉन. अगदी महत्वाचा फलंदाज बाद झालेला आहे आदित्य बरफ. आदित्याचा जर विचार केला तर त्याने एकंदरीत 10 धावा आपल्या संघासाठी त्याने बनवल्या. 10 धावा करून तो तंबूत परततो. त्याच्या जाग्यावर चेतन बरफ नव्यानेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल झालेला आहे. गोलंदाज महेंद्र कोल्हा कमबॅक त्याने केलेला आहे. या चेंडूवरती महत्वाचा विकेट प्राप्त केलेला आहे. आता मात्र चेतन न्यू बॅटर रेन झालं, स्ट्राईक एंडला असेल गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र यावेळेस जोरदार प्रहाराचा प्रयत्न, चेंडू बॅटची एज, फलंदाज बाद. चेतन बरफ बॅक टू द पवेलियन, गॉन. तरी हॅट्रिक वरती आहे गोलंदाज महेंद्र कोल्हा. नवीन फलंदाज राकेश गोवारी हा बॅटर नव्यानेच मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र गोलंदाज तयार, हॅट्रिक बॉल असेल. स्ट्राईक एंडला राकेश गोवारी. आता मात्र यावेळेस काय करते मैदानाच्या आतमध्ये, वाईड बॉलचा इशारा, डाऊन द लेग साइड चेंडूची हाताळणी केली आहे या गोलंदाजाने. एक धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 28 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 28 धावा. 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. गोलंदाज महेंद्र तयार. षटकातील 5वा चेंडू असेल राकेश साठी. राकेश स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. यावेळेस चांगला फटका, चेंडूला नटराज स्टाईल मध्ये खेळून काढलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. एक चांगला क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद होईल तो म्हणजे राकेश गोवारी. बॅक टू द पवेलियन, गॉन. धावसंख्या फलकावर झालेली आहे 29 धावा. अजून सुद्धा 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मध्ये. पाहायचा कोणता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तन्मय गोवारी शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी तन्मय गोवारी हा बॅटर पाहिजे आहे. कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये उतरला जाईल. स्ट्राईक एंडला असेल महेंद्र. आता मात्र चांगला त्याने कमबॅक केलेला आहे या षटकामध्ये असं म्हणण्यास हरकत नाहीये.
भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत, परंतु एकंदरीत चांगला कमबॅक झालेला आहे. शेवटचा बॉल तन्मय गोवारी स्ट्राइक एंडला फलंदाज. शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटची बॉटम एजला चेंडू लागून जातोय. शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये खराब बॅकअप. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने धावफलक 31 वर पोहोचली गेलेली आहे आणि 32 धावांचं लक्ष्य आहे. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाला 32 धावांचं टार्गेट, लक्ष्य, आव्हान यावेळेस समोर ठेवलेलं आहे. आई गावदी स्पोर्ट्स कामण या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना पाहिजे त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये उतरला जाईल. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघ हे आपण येणाऱ्या 3 षटकामध्ये पाहणार आहोत. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट्स कामण या 2 संघादरम्यान आपण पाहतोय अंतिम लढत आहे. या दिवसामध्ये अंतिम मॅच मात्र चालू आहे. या 2 संघाच्या दरम्यान जो संघ विजयी होईल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. एक जबरदस्त लढत, एक चांगली मॅच आपण पाहतोय. 2 संघाच्या दरम्यान सामना मात्र चालू आहे. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट्स कामण या संघाला, दोन्ही संघाला टॉप 3 मध्ये प्रवेश करण्याची संधी मात्र आहे. पाहायचं आहे कोणता संघ विजयी होईल, कोणता संघ पराभवाच्या छायेमध्ये जाईल, याचं चित्र आपण येणाऱ्या या 3 षटकामध्ये पाहणार आहोत. तर तत्पूर्वी विनंती असेल, आई गावदी स्पोर्ट्स कामण या संघाला क्षेत्ररक्षण त्यांनी आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाला बॅटिंग करण्यासाठी विनंती असेल. लगेच घाई करायची आहे, बॅटर पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. अंतिम मॅच आपण पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये. आई गावदी स्पोर्ट्स कामण वर्सेस सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या 2 संघाच्या दरम्यान सामना मात्र चालू आहे. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरसला मॅच आपण पाहतोय सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट्स कामण या दुसऱ्या इनिंगला सुरुवात. चेतन बरफ गोलंदाज समोरच्या एंडने सुरुवात करेल. या षटकाची लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पहिला चेंडू. आता मात्र शानदार फटका, चेंडू जाईल 20 शेप मध्ये, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, झेल मात्र पकडला जाईल. फलंदाज होईल बाद तो म्हणजे निलेश बरफ. बॅक टू द पवेलियन गॉन. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, एक रनिंग कॅच पकडला जातोय मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेने अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. पहिली विकेट डाऊन सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाची झालेली आहे. बॅटर निलेश बरफ याला आता मात्र परतावा लागेल. एक हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय, अतिशय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय तर पहिली विकेट डाऊन झालेली आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाची. निलेश बरफ हा फलंदाज, चांगला फटका जरूर एक्झिक्यूट केला होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय राकेश याच्या माध्यमातून झालं होतं. चांगला झेल त्याने आता मात्र टिपला होता आणि पहिली विकेट डाऊन झालेली आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाची. तर नवीन फलंदाज रोशन खांबळे याला आता मात्र स्वतःचं आणि संघाचं नाव रोशन करावं लागेल. जर धावसंख्या चेस करायची असेल तर एक पार्टनरशिप बनवावी लागेल, बिल्डअप करावी लागेल. आपण पाहतोय 2 बॅटर अक्षय कोल्हा आणि रोशन कांबळे हे 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच चेंडूमध्ये विकेट प्राप्त करतोय गोलंदाज चेतन बरफ. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पुनश्च एकदा सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने
षटकातील दुसरा चेंडू असेल. आता मात्र सुंदर डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहतोय आणि सरळ विकेट किपर अरविंद याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू टाकला जातोय. चेतन बरफ याच्या माध्यमातून, चेतन याचा जर विचार केला तर लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि एक अँगल बनवण्याचा प्रयत्न आहे. बाहेरच्या दिशेने चेंडू वळवतोय हा गोलंदाज. लेग ब्रेक पद्धतीचा मार सुद्धा करतोय. एक चांगला गोलंदाज आपण पाहतोय आई गवदी स्पोर्ट्स कामण संघाकडून अतिशय नावारूपाला आलेला आहे. आता मात्र षटकातील तिसरा चेंडू असेल. गोलंदाज तयार. आता मात्र लोवर फुल टॉस, त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद तो म्हणजे रोशन कांबळे. सुंदर गोलंदाजी, चेंडूवरती फिंगर रोल केले होते. खेळायचं होतं ऑन साइडच्या दिशेने, परंतु चेंडू सरळ लेफ्टवरती आदळतो. आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडे या संघाची. रोशन कांबळे या फलंदाजाला आल्या पावले परतावं लागेल. सफ डिसमिसल झालाय हा बॅटर, तर न्यू बॅटर त्याच्या जागेवर एंटर झालाय तो म्हणजे सचिन कांबळे. हा फलंदाज स्ट्राइक एंडला असेल. सचिन कांबळे हा फलंदाज स्ट्राइक एंडला असेल. त्यानंतर नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज अक्षय कोल्हार आपण पाहतोय. गोलंदाज चेतन बरफ. चेंडू टाकून झालेला तीन चेंडूमध्ये एकही धाव अजूनपर्यंत खर्च केली नाहीये आणि 2 महत्वाचे विकेट त्याने प्राप्त केलेले आहेत. चेतन बरफ एक चांगला गोलंदाज आपण पाहतोय. या महत्वाच्या मॅच मध्ये निर्णायक षटक हाताळतोय. षटकातील चौथा चेंडू असेल. बॅटर सचिन कांबळे स्ट्राइक एंडला असेल. सचिन टू चेतन, षटकातील चौथा बॉल. आता मात्र सरळ बॅटिंग चेंडूला ड्राइव्ह मध्ये चेंडू साईल अलॉंग द कार्पेट. मिडॉन क्षेत्रामध्ये राकेश आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं राकेश मार्फत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाही. एका धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडे या संघाचा श्री गणेशा होतोय. आता मात्र स्ट्राइक एंडला अक्षय कोल्हा एक तंत्रशुद्ध बॅटर आहे. पायचा एक अशा प्रकारे खेळ करेल. आपल्या संघासाठी महत्वाची बॅटिंग करावी लागेल. चेतन तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. षटकातील पुढील चेंडू असेल. 5वा बॉल डिलिव्हर करण्यासाठी तयार. आता मात्र चेंडूला ब्लॉक केलाय. चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. एकच धाव मिळेल. अतिशय सुंदर गोलंदाजी, खोलवर टप्प्याची चेंडू हाताळतोय हा गोलंदाज चेतन बरफ. एक चांगला टॅलेंटेड गोलंदाज आहे. आई गावदी स्पोर्ट्स काबन संघाकडून या ठिकाणी बिलॉंग करत असताना आपले इरादे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा झालेल्या आहेत. चेंडू टाकून झाले आहेत 5. षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राइक एंडला सचिन कांबळे याला आपण पाहणार आहोत. सचिन टू चेतन बरफ असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये डेड बॉलचा इशारा पंचांचा रनअप मध्ये चुकतोय. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील शेवटचा बॉल घेऊन जाईल फलंदाज सचिन कांबळे याला. पाहायचा सचिन कांबळे स्ट्राइक एंडला आहे. कशा प्रकारे या चेंडूचा समाचार केला. आता मात्र चांगला करेक्शन आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, चेंडू स्टॉप केलाय. ऑन साइडच्या दिशेने तन्मय गोवारी आहे. त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 3 धावा झालेले आहेत. सुंदर गोलंदाजी चेतन मार्फत त्याने 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केलेले आहेत आणि 2 महत्वाचे विकेट त्याने प्राप्त केलेले आहेत. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये पाहायचं आहे किती धावांची गरज असेल याची माहिती आमचे स्कोरर आकाश टोगरे आमच्यापर्यंत पोहोचवतीलच. अतिशय चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. संपूर्ण दिवसामध्ये 29 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 29 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडे या संघाला राकेश गोवारी. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट समोरच्या एंडने सुरुवात करेल. स्ट्राइक एंडला सचिन कांबळे याला आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल. आता मात्र फुल टॉस बॉल. चेंडूला सरळ बॅटने चेंडूला खेळून काढतोय. चेंडू जाईल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण तन्मय मार्फत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे संपूर्ण या दिवसामध्ये. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे या संघाकडून. निश्चितच वारंवार चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. आता मात्र तो लॉंग ऑनला यावेळेस तैनात आहे.
आता मात्र सुंदर फटका, सुंदर ड्राईव्ह चेंडू स्लाइस केलाय, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. आदित्य त्या ठिकाणी चांगला शतरक्षण त्याच्या माध्यमातून, अतिशय सुंदर शतरक्षण, सुरेख पॅरलल थ्रो, अतिशय जबरदस्त कामगिरी या दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहतोय. आई गावदी स्पोर्ट्स कामन संघाच्या माध्यमातून 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करताना दिसतोय संपूर्ण संघ. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी डेफिनेटली कमबॅक केलेला आहे. गोलंदाज तयार, राकेश गोवारी षटकातील नेक्स्ट बॉल घेऊन जाईल सचिन साडी. आता मात्र मिस टाइम झाला स्ट्रोक, चेंडूची खाली विकेट किपर झेल अतिशय सुंदर कम्प्लीट केलाय. आणखीन विकेट डाऊन होईल सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाचा. सचिन कांबडी बॅक टू द पवेलियन, गॉन. चला वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज राकेश गोवारी 3 चेंडू डिलिव्हर त्याने केलेले आहेत. 3 चेंडूमध्ये 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 1 विकेट त्याने प्राप्त केलेला. आता मात्र डावकुरे हाताचा फलंदाज रोशन उंबरसाडा स्ट्राईक एंडला असेल, त्याच्यावरती जबाबदारी आहे रोशन उंबरसाडा. अक्षय कोल्हा 2 बॅटर आपण पाहतोय बेलकडी संघाकडून. गोलंदाज तयार, षटकातील चौथा बॉल डिलिव्हर करण्यासाठी तयार. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, वाईड बॉलचा इशारा मात्र आलेला आहे पंचांचा आणि रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. तिसऱ्या पंचासाठी या ठिकाणी रेफर केलेला आहे ऑनफिल्ड अंपायरने. ऑनफिल्ड अंपायरचा कॉल आहे, वाईड बॉलचा इशारा मात्र आलेल्या पाहिजे आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तिसरा पंच या ठिकाणी निश्चितच मॉनिटरवरती आपलं लक्ष या ठिकाणी केंद्रित करत असताना आपण पाहतोय. यस, वाईट बॉलचा इशारा मात्र आलेला आहे. 51 रूपाने 1 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 6 धावा झालेल्या आहेत ऑन द बोर्ड, धावा लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज तयार, फलंदाज रोशन साडी. आता मात्र चांगला फटका, चेंडूला वळवला, चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकदा मात्र फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 7 धावा झालेल्या आहेत. आता मात्र स्ट्रगल करत असताना आपण पाहतोय सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी हा संघ, याला आपण पाहतोय. गोलंदाज राकेश तयार, षटकातील पुढील चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली विलास, झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. या प्रकारचे क्षेत्ररक्षण करून चालणार नाहीये. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातंय. डेफिनेटली हे क्रिकेटचं कानमंत्र आहे आणि ते अवगत असणं गरजेचं आहे. झेल मात्र सुटला गेलेला आहे अक्षयाचा. पायचा याचा परिणाम कशा प्रकारे होईल आई गावदी स्पोर्ट्स कामन या संघावरती हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. 1च धाव मिळेल. धावसंख्या 8 वर पोहोचली गेलेली आहे. षटकातील शेवटचा चेंडू असेल रोशन उंबरसाडा स्ट्राईक एंडला. राकेश गोवारी तयार राऊंड द विकेटने. आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने धावसंख्या 12 वर पोचली गेलेली आहे. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि किती धावांची गरज असेल? 20 धावांची गरज. 20 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 20 धावांची गरज. समीकरण थोडंसं कठीण झालेलं आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाच्या माध्यमातून. आता मात्र कोणता गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल हे आपण पाहणार आहोत. आई गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाकडून अरविंद बरफ गोलंदाजी मार्क वर सज्ज झालेला आहे.
6 चेंडू 20 धावांची गरज. गोलंदाज अरविंद बरफ गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेटने सुरुवात करेल षटकाची. षटकातील पहिला चेंडू अक्षय कोल्हा स्ट्राइक एंडला. आता मात्र चेंडूला स्लॉक केला. चेंडू साईल आउट ऑफ द पार्क. सरळ 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुंदर फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला. आपण पाहतो बॅटर अक्षय कोल्हा स्ट्राइक एंडला होता. त्याच्या माध्यमातून हा शॉट मात्र चांगल्या प्रकारे खेळून काढला या फटका आणि या 6 धावा मिळतील. 6 धावाने धावसंख्या 18 वर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र 14 धावांची गरज असेल. इक्वेशन समीकरण बदललेलं आहे. 6 चेंडू 14 धावांची गरज. स्ट्राइक एंडला बॅटर अक्षय कोल्हा आहे. त्याच्यावरती जबाबदारी मात्र आहे. जबाबदारी पूर्ण करावी लागेल. गोलंदाज अरविंद बरफ. षटकातील दुसरा चेंडू असेल अक्षयसाठी. आता मात्र मिस टाइम झाला. स्ट्रोक चेंडूच्या खाली चेतन बरफ. सुंदर झेल मात्र कन्व्हर्ट केला आणि आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाची महत्वाची विकेट या ठिकाणी डाऊन झालेली आहे. फलंदाज अक्षय कोल्हा याला आता मात्र परतावं लागेल. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न अरविंद बरफ यांच्या माध्यमातून झालेला आहे. या चेंडूवरती खेळायचं होतं मिड विकेट क्षेत्रामध्ये, परंतु आपण जर पाहिलं तर चेंडू बॅटची एज लागून सरळ हवेमध्ये चेंडू उडाला होता आणि चांगला झेल या ठिकाणी कंप्लीट केलाय चेतन याने. चांगला झेल मात्र पकडलेला आहे. आता मात्र 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 14 धावांची गरज असेल. 4 चेंडू 14 धावांची गरज. पाहायचं आहे कशा प्रकारे हा मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. आता मात्र हे पाहावं लागेल. बेलकडी संघाकडून सागर हांडवा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक 14 धावांची गरज असेल. पाहिजे या धावा कशा प्रकारे चेस करतील सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाचे बॅटर आपण पाहणार आहोत. सागर स्ट्राइक एंडला असेल. आता मात्र सुंदर डिलिव्हरी. अतिशय चांगली गोलंदाजीचा प्रत्यापण पाहतोय. घोड्यांवरती चेंडू स्पॉट केला होता आणि सरळ विकेट किपर राकेश याच्या हातामधून विसावतोय. चेंडू जाईल निर्धाव. 3 चेंडूचा खेळ शिल्लक 14 धावांची गरज. पाहायचं काय करते काय बिघडणार आहे या सामन्यामध्ये. आता मात्र सुंदर डिलिव्हरी. अपील मात्र केली होती. आत्मविश्वास थोडासा कमी दर्शवला गेला होता. लेग बाईटचा इशारा. पंचांचा 1 धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 19 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 13 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू 13 धावांची गरज. पाईस आहेत ऑन साइडच्या दिशेने डीप मध्ये आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक या ठिकाणी खोलवर तैनात केलेले आहेत. पाईस आहे कशा प्रकारे हा बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. अरविंद तयार. षटकातील 5वा बॉल रोशन साडी. रोशन स्ट्राइक एंडला. आता मात्र सुंदर फटका. चेंडू साईल आउट ऑफ द पार्क. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने धावसंख्या 7 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 7 धावांची गरज. 1 चेंडू आणि क्लिअर विक्टरीसाठी 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंगचा नियम आहे आपल्या या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. 1 चेंडू 7 धावांची गरज. स्ट्राइक एंडला रोशन उंबरसाडा. अरविंद तयार. षटकातील शेवटचा बॉल. आता मात्र सुंदर फटका. चेंडूला पाठवलं काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. परंतु 1 धावाने पराभूत झालेला आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघ. 1 धावाने पराभव स्वीकारावा लागेल आणि सामना मात्र जिंकलेला आहे आई गावदेवी स्पोर्ट्स कामण या संघाने. आई गावदेवी स्पोर्ट्स कामण संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. अंतिम षटकामध्ये 20 धावा डिफेंड केलेल्या आहेत अरविंद बरफ या गोलंदाजाने. कॉंग्रॅच्युलेशन अरविंद बरफ अँड होल टीम. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी स्पोर्ट्स कामण संघ आणि हार्ड लक टफ लक सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी.
प्रत्येक धावेला महत्व असते क्रिकेटमध्ये. डेफिनेटली एका धावाने पराभव पत्करावा लागतो या ठिकाणी सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकाडी या संघाला. आणि सामना मात्र जिंकतोय तो म्हणजे आई गावदेवी स्पोर्ट्स कामण संघ. टॉप 3 मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. पहिला संघ आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघाने हँडशेक करायचं आहे आणि मैदानाच्या बाहेर यायचं आहे. टॉप 3 मध्ये पोहोचतोय आज गावदेवी स्पोर्ट्स कामण संघ. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पाहायचा आहे कोणता खेळाडू ठरेल याची घोषणा आपण थोड्याच वेळात करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी पाहायचा आहे कोणता खेळाडू ठरला जाईल ज्याने या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे. यांची माहिती आमचे ऑनलाईन स्कोरर आपल्यापर्यंत पोहोचवतील. आई गावदेवी स्पोर्ट्स कामण संघाकडून पाहायचा आहे कोणता खेळाडू ठरतो या सामन्याचा हिरो ज्याने चांगली कामगिरी केली आहे या महत्वाच्या मॅच मध्ये.